आरोग्य हीच खरी संपत्ती आहे आणि हे अगदी खरं आहे. हे आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं. अगदी शाळेमध्ये सुद्धा हा सुविचार फळ्यावर लिहिलेला असायचा. म्हणजे सोनं, चांदी, दागदागिने, पैसे यापेक्षा आरोग्याची संपत्ती आपल्याजवळ असणं हे खूप गरजेचं आहे. पण आजच्या या धकाधकीच्या जीवनात आरोग्याची श्रीमंती आपण हरवून बसलोय. म्हणजे आज आपण वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती केली, यशाची अनेक शिखरं गाठली, पण आरोग्य मात्र मागेच कुठेतरी हरवलंय. आणि आरोग्य पहिले आणि मग बाकी गोष्टी हे कोरोना महामारीने संपूर्ण जगाला दाखवून दिले. मग तुम्ही राजकारणी असो, कलाकार असो, तुमच्याकडे खूप पैसे असोत, तुम्ही गरीब असो, हे आजार काहीच बघत नाही. तो तुमच्या शरीरात येतो आणि तुमच्या आयुष्याची वाट लावतो, वाताहत करतो. हे कोरोनाने आपल्या सगळ्यांना दाखवून दिलंय. कोरोना महामारीनंतर जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा चिंता व्यक्त केली आहे. आणि आज जर आपण पाहिलं तर अनेक देशांमध्ये चित्रविचित्र आजारांनी डोकं वर काढलंय. म्हणजे याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा चिंता व्यक्त केली आहे. असे अनेक आजार आता डोकं वर घालतायत किंवा थैमान घालतायत की ते नेमके कशामुळे होतात हेच बाहेर येत नाहीये. आणि असाच एक आजार आहे ज्याने आता आफ्रिकेमध्ये थैमान घातलंय. अनेक महिलांना आणि लहान मुलांना त्याची लागण झाली आहे. आता हा आजार नेमका काय आहे, त्याची लक्षणं काय आहे, हेच आजच्या या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात आकार DG9. कोविड महामारीनंतर जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा असं म्हटलंय की दुसरी महामारी येऊ शकते. याबद्दल सावधानतेचा इशारा जो आहे तो संपूर्ण जगाला दिलाय. मध्यंतरी मंकी पॉक्स या आजाराने सुद्धा सगळीकडे थैमान घातलं होतं. आणि आता डिंगा अशा नावाचा आजार आफ्रिकेमध्ये फोफावलाय. आता तुम्ही म्हणाल, काय मजा आहे काही, डिंगा असा कुठला आजार असतो का? आता डिंगा म्हटलं तर एखाद्या गाण्याचे शब्द वाटतील, पण तसं नाहीये. तर स्थानिक भाषेत डिंगा याचा अर्थ डान्स करणं असा होतो. आणि या आजाराची जी प्राथमिक लक्षणं आहेत ती बघून या आजाराला डिंगा असं नाव देण्यात आलंय. आफ्रिकेतल्या युगांडामध्ये हा आजार आता पसरलेला आहे. युगांडामधला बुंदीबुग्यो असा एक जिल्हा आहे. तिथे जवळपास 400हून अधिक लोकांना या आजाराची आत्ता लागण झाली आहे. महिला आणि लहान मुलांमध्ये हा आजार पसरण्याचं प्रमाण जास्त आहे. आता या आजाराची लक्षणं पाहिली तर यामध्ये शरीराची अनियंत्रित हालचाल होते. तुम्ही डान्स करताय असं शरीर तुमचं हालतं. प्रचंड अशक्तपणा येतो आणि पायाची, हाताची कंपनं जी आहेत ती जास्त प्रमाणात होतात. म्हणजे अर्धांगवायू झाल्यानंतर तुमच्या शरीराची जशी अवस्था होते तशी लक्षणं या आजाराची आहेत. त्यामुळे याला डिंगा असं नाव देण्यात आलंय. आणि आता सोशल मीडियावर आफ्रिकेतले बरेच व्हिडिओ जे आहेत ते व्हायरल होत आहेत. त्यामध्ये आपल्याला दिसतंय की अनियंत्रित हालचाल जी आहे ती रुग्णाची होते. म्हणजे तो रुग्ण डान्सच करत राहतो किंवा त्याच्या शरीराची पूर्ण हालचाल होते ती बंदच होत नाही. आता जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा यावर संशोधन सुरू केलंय. आणि आफ्रिकेतले जे स्थानिक डॉक्टर आहेत त्यांच्याकडून जी माहिती बाहेर येते त्यानुसार हा आजार का होतोय याबाबत संशोधन सुरू आहे. याची लक्षणं खास अशी काही नाही आहेत, पण यामध्ये रुग्णाला ताप येतो, प्रचंड अशक्तपणा जाणवतो आणि शरीराची अनियंत्रित कंपनं जी आहेत, हालचाल जी आहे ती सुरू होते आणि ती थांबतच नाही. आता सध्या तरी यावर अँटीबायोटिक्स देऊन ताप उतरवण्याचा प्रयत्न केला जातोय. पण यावर नेमकी औषधं काय आहेत याबाबत सुद्धा आता संशोधन सुरू आहे. पण आता संपूर्ण जगात या आजाराची चर्चा आहे. सध्या तरी आफ्रिकेतच आहे. पण एखादा आजार एखाद्याच देशात होतो हा जो समज होता तो कोविडने पार तोडून मोडून टाकलाय. म्हणजे या गैरसमजाला छेद दिलाय. कोणताही आजार एखाद्या देशात निर्माण झाला, त्या आजाराचा जन्म एखाद्या देशात झाला तर तो संपूर्ण जगात पसरू शकतो. याचं उदाहरण कोविडने आता आपल्या समोर ठेवलंय. म्हणजे कुठल्याही आजाराला आपण इतकं हलक्यात घेऊ शकत नाही. आता जागतिक आरोग्य संघटना सुद्धा यावर सातत्याने सांगतेय. आता डिंगा सारखाच एक आजार 1518 मध्ये फ्रान्समध्ये निर्माण झाला होता आणि त्याचं नाव डान्सिंग प्लेग असं होतं. फ्रान्समधल्या स्ट्रासबर्ग या शहरामध्ये हा आजार अनेकांना झाला होता. यामध्ये रुग्ण त्याच्या मर्जीविरुद्ध नाचतच राहायचे आणि अनेकदा थकव्यामुळे या आजारात अनेकांचा मृत्यू त्या काळी झाला होता. अर्थात तो काळ खूप वेगळा होता. कांगोमध्ये सुद्धा आत्ता रहस्यमयी आजाराने थैमान घातले. 400 जणांना हा आजार झालाय. या आजाराला नेमकं काय म्हणायचं
त्याचं नाव समोर आलेलं नाहीये, पण याची लक्षणं अगदी साधी आहेत. ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, नाक वाहणं आणि त्यातून हा आजार निर्माण होतोय. या आजारावर सुद्धा काय औषधं आहेत याचा सुद्धा आता रिसर्च चाललेला आहे. म्हणजे आता जर पाहिलं तर अनेक देशांमध्ये असे वेगवेगळे आजार जे आहेत त्यांनी थैमान घातलंय. लक्षणं अगदी साधी आहेत, म्हणजे ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, अशक्तपणा, जी व्हायरलमध्ये आपल्याला होतात. पण त्यातून एक महाभयंकर आजार जो आहे तो आता उद्भवू शकतो अशी स्थिती जगात आहे. त्यामुळे काळजी घेणं हे आत्ता आपल्या हातात आहे. जागतिक आरोग्य संघटना सुद्धा आता वेगवेगळ्या माध्यमातून हेच सांगण्याचा प्रयत्न करते की कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. काही वेगळं वाटलं तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. पण कोरोनासारखी स्थिती आता जर आली तर हे कोणालाच परवडण्यासारखं नाहीये. त्यामुळे निरोगी राहा, स्वस्थ राहा, स्वतःची काळजी घ्या. तुर्तास मी इथेच थांबते, पण अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग माहितीसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत पाहत रहा आकार DG9. नमस्कार.